तुळ राशी 9 ते 15 मार्च 2026 साप्ताहिक राशीफल। तुळ राशी ज्योतिष शास्त्रानुसार मार्चचा दुसरा आठवडा लवकरच सुरू होणार आहे। या दरम्यान अनेक ग्रहांचे संक्रमण होणार आहे। तसेच या आठवड्यात अनेक शुभ राजयोग निर्माण होत आहेत। ग्रहांच्या या हालचालीमुळे तुळ राशीचे भाग्य उजळणार आहे। तर नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे चला जाणून घेऊ। तुळ राशी या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या अंतर्गत धैर्यावर आणि लवचिकतेवर अवलंबून राहावे लागेल। कामाच्या ठिकाणी असो किंवा वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये संयम राखण्याची तुमची क्षमता ही तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल। कठीण परिस्थितीतही संयम ठेवा। ही शांतता तुम्हाला महत्त्वाच्या आव्हानांवर मात करण्यास मदत करेल। आठवड्याच्या मध्यात तुम्हाला असे वाटेल की गोष्टी नियोजनानुसार होत नाहीत, तुमच्या प्रतिभेचा पूर्ण वापर होत नाही असे तुम्हाला वाटेल। संवादाचा अभाव तुमच्या कामात अडथळा आणू शकतो, परंतु निराश होऊ नका। मंद प्रगतीमुळे आठवड्याच्या शेवटी काही निराशा होऊ शकते, परंतु लक्षात ठेवा की चांगले निकाल मिळण्यास वेळ लागतो। तुळ राशीसाठी हा आठवडा सत्य आणि संतुलनाचा आहे। कधीकधी तुम्ही नातेसंबंधांमध्ये शांती राखण्यासाठी तुमच्या खऱ्या भावना दाबून टाकता, परंतु या आठवड्यात तुम्हाला प्रामाणिक राहावे लागेल। नातेसंबंध, भागीदारी किंवा निर्णय याबाबत स्पष्टता आवश्यक असू शकते। प्रथम तुम्हाला खरोखर काय हवे आहे आणि ते स्वतःला विचारा। नंतर शांत आणि संतुलित शब्दात स्वतःला व्यक्त करा। कामाच्या ठिकाणी स्पष्ट अपेक्षा ठेवणे देखील महत्त्वाचे आहे। अस्पष्ट करार नंतर समस्या बनू शकतात। आर्थिक बाबींमध्ये साधे नियम बनवणे, जसे की विशिष्ट खर्चाची मर्यादा निश्चित करणे, तुम्हाला स्थिरता देईल। प्रेमजीवनात इशारे किंवा अपेक्षांऐवजी थेट आणि सौम्य संवाद नाते मजबूत करेल। या आठवड्यात तुमच्या वातावरणाचाही तुमच्या मनस्थितीवर परिणाम होईल। घराच्या किंवा कामाच्या ठिकाणी सजावट किंवा प्रकाश योजनेत छोटे बदल केल्याने तुमचा मूड सुधारू शकतो। आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला अधिक संतुलित वाटेल, कारण तुम्ही ढोंगापेक्षा सत्याला प्राधान्य दिले असेल। तुळ राशी मार्चचा हा दुसरा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि समृद्धी घेऊन येईल। आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगल्या बातम्या मिळण्यास सुरुवात होईल। जर तुम्ही बऱ्याच काळापासून तुमच्या बदलीची वाट पाहत असाल तर तुमची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकते। आठवड्याच्या सुरुवातीच्या चैनीच्या वस्तू खरेदी केल्याने घरात आनंदी वातावरण निर्माण होईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे। व्यवसायात अनपेक्षित नफा तुमच्या आनंदात वाढ करेल। उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये वाढ झाल्यामुळे तुमचे खर्च वाढतील, परंतु हे पैसे फक्त काही शुभ कार्यांवर खर्च होतील। आठवड्याच्या उत्तरार्धात शुभचिंतकांच्या मदतीने तुम्ही काही मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल। या काळात तुमच्या जोडीदाराची काही मोठी कामगिरी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आनंदाचे एक मोठे कारण बनेल। तुमच्या जोडीदाराशी जवळीक वाढल्याने तुमचे प्रेमजीवन वाढेल। तुमच्या कुटुंबाकडून तुमच्या प्रेमविवाहाला हिरवा कंदील मिळू शकेल। तुमच्या नात्यात संतुलन राखा आणि तुमच्या प्रियकराच्या छोट्या चुकांकडे दुर्लक्ष करून प्रेमाचा सुगंध पसरवा। मित्रांसोबत वेळ घालवल्याने तुम्ही आनंदी राहाल, परंतु कोणत्याही गोष्टीबद्दल अहंकारी होऊ नका। या आठवड्यात तुमच्या राशीतून चंद्राचे भ्रमण आणि 5व्या घरात 4 ग्रहांची उपस्थिती तुमच्या बुद्धिमत्तेला आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेला बळकटी देईल। मीन राशीत उच्च शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आणि शनी तुमच्या 6व्या भावावर प्रभाव पाडत आराम आणि विलासिता वाढवितील। तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संतुलन, निर्णय क्षमता आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी सुवर्ण काळ आहे। या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगती होईल, कारण 5व्या घरात बुध तुमच्या कल्पनांमध्ये नाविन्य आणेल। कामावर तुमचे कठोर परिश्रम फळ देतील आणि नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीची शक्यता आहे। या आठवड्यात व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीसाठी संधी मिळू शकतात, परंतु कोणत्याही कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांचा सखोल अभ्यास करा। तुमच्या राशीतून चंद्राचे भ्रमण भावनिक चढउतार आणेल। कधीकधी तीव्र प्रेमात आणि कधीकधी फोनवर बोलताना तणावात बदल घडेल। तुमच्या नात्यात संतुलन राखा आणि तुमच्या प्रियकराच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करून प्रेमाचा सुगंध पसरवा। या आठवड्यात कौटुंबिक जीवन आनंददायी राहील आणि तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील। मिथुन राशीवर गुरूच्या प्रभावामुळे तुमचे नाते अधिक दृढ होईल आणि अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो। मित्रांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल, परंतु जास्त अहंकारी बनू नका। या आठवड्यात तुमचे आरोग्य सामान्य राहील, परंतु मानसिक ताणामुळे ताण किंवा पाठदुखी होऊ शकते। यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेण्याची शिफारस केली जाते। योग आणि ध्यान मानसिक शांती प्रदान करेल आणि पुरेशी विश्रांती आवश्यक आहे। तुळ राशी
तुमचा अधिपती ग्रह शुक्र कृपा, भावनिक बुद्धिमत्ता आणि आत्मसन्मान वाढवितो. चंद्राचे संक्रमण भागीदारी आणि निर्णय घेण्याच्या पद्धतींवर प्रकाश टाकते. शनी निरोगी सीमा आणि परिपक्व निवडींना समर्थन देतो. ज्योतिषशास्त्रानुसार हा पुनर्संरचना आठवडा आहे. जेव्हा आत निपक्षता सुरू होते तेव्हा संतुलन सुधारते. भागीदारी आणि नातेसंबंधांच्या बाबतीत तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकार्य आणि मित्रांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे कामे पूर्ण करणे सोपे होईल. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यात देखील यशस्वी व्हाल. या आठवड्यात तुम्हाला एखाद्या पार्टी, समारंभ किंवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी जवळीक साधू शकता किंवा तुमचे दीर्घकाळचे अंतर संपुष्टात येऊ शकते. व्यवसायात गुंतलेल्यांना नफा होण्याची शक्यता आहे आणि तुमची सर्जनशील विचारसरणी देखील तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. तुळ राशी, नवीन आठवड्यात स्मार्ट पद्धतीने पैशांची बचत करा. घाई गडबडीत पैसे खर्च करू नका. तसेच शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. मार्चचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही शारीरिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे. यासाठी योग्य वेळेत जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. तुळ राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग लाल असेल, शुभ क्रमांक 8 असेल, शुभ दिवस मंगळवार असेल आणि या आठवड्यात नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एकंदरीतच पाहता तुळ राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.